राज्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी आहे. त्याच्यामध्ये अजित पवार हे प्रचारासाठी तिथे जाणार होते आणि अशातच त्यांच्यावरती काळाने असा घाला घातला आहे. कोणी महाराष्ट्रातल्या कोणीही आपल्या आपण म्हणतो की वाईट स्वप्नातही हा विचार केला नसेल अजित पवारांसारख्या एका नेत्याचा असा अचानकपणे त्यांचा प्रवास जीवनाचा थांबेल. अजित पवारांचं एक ट्विट आज पुन्हा व्हायरल झालं आहे नव्याने. ते फार मला ते समोर येतं आहे जेव्हा तर फार हळहळल्यासारखं होतं ते ट्विट बघून. अजित पवार हे त्यांच्या पक्षाच्या वुमन पॉवरबद्दल ते बोलायचे जेव्हा त्यांचं एक ट्विट होतं जुनं महिला पायलट असतानाचं. त्यांनी त्यात म्हटलं होतं की वेन वी ट्रॅव्हल बाय हेलिकॉप्टर और प्लेन इफ आवर प्लेन और हेलिकॉप्टर लँड स्मूथली वी अंडरस्टँड दॅट द पायलट इज अ वुमन. हे त्यांचं 18 जानेवारी 2024चं ट्विट आहे त्यांचं. जे आज पुन्हा एकदा नव्याने व्हायला लागले त्यांच्याच ह्याच्यावरती. ट्विटरवरती ते फार रिसेंटली ॲक्टिव्ह झाले होते. मला फार एक गोष्टीचं म्हणजे अप्रूप वाटायचं की त्यांनी जेव्हा ट्विटरला जॉईन झाले तर ते ज्या पत्रकारांना फॉलो करत होते सुरुवातीला तर त्याच्यात मी एक होतं. ते मला ट्विटरला फॉलो करायचे अजित पवार आणि मला त्याचं फार म्हणजे की अजित पवारांना विचारलं तुम्ही स्वतः ट्विटर ऑपरेट करता का, कारण तुम्ही फॉलो केलं म्हणून मला ते खूप आपुलकीने विचारलं की ते. मग त्यांनी सांगितलं की बाबा मी बघतो काय गेलं पाहिजे, मी स्वतः वेटो करतो, मी स्वतः बसून टाईप करत नाही पण काय केलं गेलं पाहिजे हे मी सांगतो. दादांचं एक वैशिष्ट्य होतं त्यांना आपण कधी कॉल केला ना फोन उचलायचे नाही. त्यांना जर मेसेज केला की दादा मला असं बोलायचं आहे, मला कोट हवं आहे, मला बातमी हवी, तर त्यांचा कॉल बॅक येणार म्हणजे येणार ठरलेलं असायचं. या बाबतीमध्ये खूप पर्टिक्युलर आपण बघतोय दोन इथे जेव्हा ह्यांची अंतिम त्यांना निरोप दिला जातो त्यासाठी आता सुनेत्रा पवार कदाचित त्यांना स्टेजवर जात आहेत. सुप्रिया सुळे त्यांना हाताला धरून स्टेजवरती नेताना. श्रेष्ठ लक्ष्मीकांत वरप्रद अनेन तर्पणे नाथ प्रेत मोक्षो प्रदो भव. जनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं प्रगच्छति. चेहराच नाही बघायला तर किती वाईट येणार आहे हे.
तुलसी पत्र आपलं इथे येतं ते सगळे ठेवते अंत्यसंस्काराचा हा विधी सुरू आहे. अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जातोय. त्यांच्या घरातल्या महिलांना अजित पवारांच्या भगिनी आहेत, त्यांना ज्या सुप्रिया सुळे त्यांना घेऊन आलेल्या आहेत. पवार परिवारातले सगळे सदस्य आपल्याला इथे बघायला मिळतात. मगाशी आपण बघितलं रोहित पवार, युगेंद्र पवार आणि आता अजित पवारांच्या या दोन्ही बहिणी या स्टेजवरती त्यांना शेवटचा त्यांचं अंतिम दर्शन घेताना. पवार कुटुंबियांचं खरं तर नेहमीच वैशिष्ट्य राहिलेलं की सातत्यानं ते नेहमी एकत्रित दिसायचे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आपण अनेकदा खरं तर टिपलेली आहेत दृश्य. त्यांच्या दिवाळीतला कार्यक्रम असू देत, त्यांच्या बहिणींची अजित पवारांना ओवाळतानाचे काही फोटो आहेत सोशल मीडियावर, ते नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र आज त्याच बहिणींना त्यांना अशा प्रकारे निरोप द्यावा लागत आहे. अत्यंत कठीण प्रसंग आहे पवार कुटुंबियासाठी आणि म्हणूनच अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या मुलांचं केवळ सांत्वन नाही तर हे संपूर्ण पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी अवघा नेते मंडळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अगदी सर्वोच्च नेतेसुद्धा देशातले या ठिकाणी पोहोचलेले आपण पाहतोय. अत्यंत कठीण प्रसंग. त्यांच्याबद्दल आपण मगाशी बोललो. सुनील त्यांच्या तटकरे परिवारा इतकेच त्यांच्या जवळ सुनील तटकरे नेहमीच राहिलेले आहेत. दोघांचं एक वेगळं आपण अंडरस्टँडिंग बघितलेलं आहे. प्रफुल्ल पटेल, प्लीज आपण जागेवरच थांबायचं आहे. मंडळी दत्ता मामा Please. बर्णे, अदिती तटकरे, ज्यांचा नामोल्लेख होणार आहे तेच पुढे येतील प्लीज.
संग्राम जगताप मगाशी स्टेजवरती होते. प्रफुल्ल पटेल आपल्याकडे दिसत आहेत समोर इथे. फक्त पवार कुटुंबीय या ठिकाणी सध्या पुढे असतील. त्यानंतर धनंजय मुंडे आपल्याला दिसत आहेत त्या चौथऱ्यावरती. हसन मुश्रीफ यांचा काल आपण एक व्हिडिओ बघितला होता की त्यांचे भाऊक प्रतिक्रिया धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील, हे काल अक्षरशः ढसाढसा रडताना आपल्याला दिसले होते. दुसरे अजित पवारांचे सगळ्यात जवळचे मानले जाणारे सहकारी, त्यांचा सगळा जो टेक्निकल कारभार बघायचे संजय खोडके, कोणीही पुढे येऊ नका. आणि ही आपल्याला ही टॉप अँगलची दृश्य आपण बघतोय. हजारोंचा जनसमुदाय इथे आपल्याला दिसतोय आणि जेवढी ही गर्दी इथे दिसते तेवढीच बारामतीच्या रस्त्यांवर देखील आहे. आता कुटुंबीय नातेवाईकांनंतर खूपच मोठा केंद्रीय गृहमंत्री जनसमुदाय इथे आपल्याला आदरणीय अमितजी शहा सुरुवातीला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करणार आहे आणि त्यानंतर इतरांनाही विनंती आहे की आपण पुढे येणार आहात. आता इथे त्यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली दिली जाईल. माझ्या मते आता ही त्यांच्या शेवटच्या प्रवासाची तयारी तिथे रचण्याचं काम सध्या सुरू आहे आणि आता केंद्रीय गृहमंत्री हे तिथे पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील. आणि आपण बघतोय की बाजूला तिथे वेगवेगळ्या छबी खरं तर अजित पवारांच्या लावल्यात. नेहमी कायम हसतमुख चेहरा अजित पवारांचा. मी त्यांना अजित पवार बहुतांश वेळी आपल्याला हसतमुखच दिसायचे. त्यांचा कधी असा इतर नेत्यांसारखे फार गंभीर असतील असं कधी बघितलं नाही. जेव्हा जेव्हा ते भेटायचे लोकांना त्याच्यामुळे सुद्धा एक त्यांच्याबद्दल वेगळी आपुलकी अनेकांना वाटायची. बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठान मैदानामधून आपण हे थेट दृश्य पाहतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हे अंतिम संस्कार सुरू आहेत. अनेक नेतेगण या ठिकाणी आलेले आहेत. सर्वसामान्य बारामतीकर पोहोचलेत आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी. अक्षरशः ढाय मोकळून घरातल्या व्यक्ती गेल्याप्रमाणे सगळेजण रडतायत, घोषणा दिल्या जात आहेत. दादा परत या अशा प्रकारच्या घोषणा होत आहेत आणि एकच वादा अजितदादा अखेरच्या ह्या घोषणा आता या ठिकाणी दिल्या जातात. परत या परत या अशा प्रकारे बारामतीकर पुन्हा एकदा आर्त हाक देताना आपल्याला पाहायला मिळतात. तर कालपासून जेव्हापासून अजित पवार यांच्या अकाली निधनाची अशी बातमी बारामतीकरांच्या कानावर आली तेव्हापासून हा सगळा आक्रोश केला जातो आहे. कालपासूनच या मैदानामध्ये खरं तर पार्थिव ठेवलेलं होतं. मात्र रात्री पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये हे पार्थिव नेण्यात आलं. त्यानंतर असं काही काटेवाडी, त्यानंतर पुन्हा एकदा विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानामध्ये या पार्थिवावर आता अंत्यसंस्कार सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये जनसागर लोटलेला आहे दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी.
मैदानाची क्षमता मोठी असली तरी मला वाटतं मैदानाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय तिथल्या रस्त्यांवर सुद्धा हे सगळं पाहत असावा, कारण या मैदानामध्येच मोठमोठाले 2 स्क्रीनसुद्धा उभारलेले आहेत. जसं मी म्हटलं की जेवढी गर्दी मैदानाच्या आत दिसते तेवढीच रस्त्यांवरती आहे. आजूबाजूच्या ठिकाणी तेवढेच चाहते, तेवढेच कार्यकर्ते हे, आणि फक्त त्यांच्यात पक्षाचे कार्यकर्ते असं नाही आहे, विविध पक्षांचे, वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय नेते, त्यांचे कार्यकर्ते हे इथे अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले आपल्याला बघायला मिळतील. एक अत्यंत खमकं नेतृत्व काळाच्या पडद्याआड केलं आहे, आणि असं नेतृत्व खरं तर पुन्हा होणे नाही. मघासपासून आपण जी चर्चा करतो आहोत की एक लोकनेता म्हणून अजित पवार खरं तर ओळखले जात होते. एवढा मोठा समुदाय जमवणं हीच खरं तर अजित पवारांची कमाई म्हणावी लागेल. आज सकाळपासून आपण झी 24 तासवर ज्या काही प्रतिक्रिया बघत होतो त्यामध्ये अगदी धाराशिवमधून एका खेडेगावातून आलेला एक व्यक्ती होता, आणि अजित पवार धाराशिवचे जावई होते आणि त्यामुळे मी इथे आलेलो आहे असं शेकडो किलोमीटर अंतर पार करून आज अशा प्रकारे लोक अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले होते. अगदी तरुणाईसुद्धा या गर्दीमध्ये कुठेतरी आपल्याला दिसत होती. पिंपरी चिंचवडवरून आलेला एक जेनझी होता, आणि त्यानं आल्या बारामतीचं सगळं स्वरूप बघून की किती मोठं शहर आहे, म्हणजे पुण्या मुंबईसारख्या अगदी सगळ्या इथला विकास झालेला पाहायला मिळतो आहे, इथे किती मोठी प्रगती झालेली पाहायला मिळते बघून तो आश्चर्य व्यक्त करत होता. तर बारामतीचं आजचं हे सगळं रुपडं आहे ते अजित पवार यांच्या प्रयत्नांचं फळ आहे, अशा प्रकारच्याही प्रतिक्रिया ऐकायला मिळत होत्या. त्यामुळे जसं आपण मघाशी म्हणत होतो की शरद पवार यांनी राजकारण केलं, समाजकारण केलं, त्यांचं दातृत्व पाहिलं. शरद पवारांच्या राजकारणाचा एक वेगळं पैलू पाहिला, मात्र अजित पवारांनी या राजकारणामध्ये आणखी कळस चढवला. बारामतीची प्रगती जी त्यांनी केली त्या दृष्टीनं निश्चितच बारामतीकर नेहमीच अजित पवार यांना स्मरणात ठेवतीलच. शेवटचे हे काही क्षण आपण पाहतोय. अंतिम संस्कार सुरू झालेले आहेत अजित पवार यांच्या पार्थिवावर. तर एक दुर्दैवी योग पण म्हणावा लागेल. ज्या बारामतीमध्ये अजित पवार वाढले, तिथे राजकारण केलं, त्याच बारामतीमध्ये अशा पद्धतीनं त्यांचा मृत्यू व्हावा. अत्यंत दुर्दैवी घटना. संपूर्ण बारामती तालुका, पुणे जिल्हा सुन्न झालेला आहे या सगळ्या घटनेमुळे. आणि ही आपण थेट दृश्य पाहतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू. या ठिकाणी अंत्यविधी आपण सुरू करणार आहोत.